पिकाची जी परिस्थिती आहे ती साधारण आहे आणि राजकीय परिस्थिती राजा कायम आहे, पण राजावर ताण राहील. बाहेरच्या देशात जगतात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच. आणि आर्थिक परिस्थिती आहे ती देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल. पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते, दुसरा महिना साधारण आहे, तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते. अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. जगावर युद्धाचं सावट पडतं. जे युद्धाचं सावट आहे त्यामुळेच आपल्या देशावर सुद्धा ताण राहील, आपल्या शिपायावर सुद्धा ताण राहील, आपल्या मिलिटरीवर तणाव राहीलच. देशाच्या राजाबद्दल काय, त्याची मानसिक स्थिती कशी असेल? मानसिक स्थिती देशाचा राजा कायम आहे पण तणावात राहील. एकंदरीत पिकाची परिस्थिती काय? एकंदरीत पिकाची जी परिस्थिती आहे साधारणपैकी आहे, कारण पाऊस चांगला आहे, पीक चांगले येतील, पण तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात पाऊस जास्त आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होऊ शकते. यावेळेची आर्थिक स्थिती कशी असणार? देशाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहणार नाही, थोडी ढासळलेलीच असेल.